काय तोंड पाडून बसली? तुम्हाला किती वेळा सांगितलं तुमच्या आईबाप इथून हाकलून द्या म्हणून. हाकलून द्यायला घरात ठेवायचे नाहीत, मला एवढं कळतं फक्त. अरे तुझं म्हणणं ठीक आहे, पण 4 लोक आपल्याला नाव ठेवतीलच ना. ठेवू द्या, ठेवू द्या, मला नाही काय फरक पडत. हा अवघडच आहे तुझं बी एक. कवर सांभाळायचं मी एकटीने कवर ठीक आहे, बरोबर आहे, सांभाळायचं. पण- त्याला नोकरी आहे, सारा पैसा तिकडं हे करीतोय तो. आहे त्याच्याकडे सगळं ठीक आहे, त्यांनी जायला पाहिजे, पण त्याला म्हणावं तरी कसं आपण इथून जा म्हणून. घरात आपण 6 माणसं, ते दोघच आहेत ना नवरा बायको. आहेत ना, ते बरोबर आहे. मग मला बी वाटतं त्यांनी सांभाळायला पाहिजे, त्यांच्याकडे लक्ष द्यायला पाहिजे. काम नाही करू पाहिजे करू तुम्हाला त्याला नंतर. नोकरीला लावलं. आपण- जोपर्यंत पैसा होता तोपर्यंत त्याला दिला, आणि आता घरात मी सांभाळू काय त्याला. आपण नाही पाहत ते म्हणलं जाऊ दे, आपण थोरले त्या हिशोबाने मला राहिले. आहे ना घरात थोरले, मग काही सगळंच करायचं का थोरल्यांनी? हा तू म्हणते ती बी खरं आहे बरं का. मला नाही पाहिजे ते घरात, त्यांना सांगायचं घराच्या बाहेर निघायला. बाद झाला, लय लाड झाला तुमचा पण आणि त्यांचा पण. मी सांगण्यापेक्षा तू सांगितलंच बरं पडेल. तुमचे काही दातखिळ्या बसल्यात काय? ते कसं मला मी सांगितलं बरं नाही वाटायचं जरा. तू म्हणल्या मग बरोबर. मी तर बोलते, पण तुम्ही आधी बोला मग मी बोलते. माग आला करायला. हा करायला. मग असंच बैल हाकत आणलाय आतापर्यंत 20 वर्ष झालं. काय आता इथं अजून 20 वर्ष आकलं की संपलं. म्हातारपणच होते. सांगू ना, ऐकत नाही. आकलीचा भाग आहे का नाही कधी काय माहिती. हा पण ते बार ते बघत नाही, त्याला विचारत सुद्धा नाही. विचारत सुद्धा नाही कधी. हे बी काय म्हणत नाही तर त्यांना अहो, पण तुम्हाला कळतं का? तुम्हाला कळायला पाहिजे ना. बस मला कळत घरात काय थोडं लागतंय का? आणि ती तुमची आई एवढी अजून चांगली ना, तिने काम करावं ना दाना दाना. करते का? बसलेली जागा उठवा ना तिला. बापणीसाठी हिरे घेऊन नुसतं पुढं नुसतं असं असं चलत आहे ते लटकत लटकत. काय होतं 4 लोक मला बी नाव ठेवणारे ठेवते. लावलं बा आखून लावलं असं. त्याच्यामुळे मी म्हणते चाललंय चलून द्या. त्यांना खायला आणा, प्यायला आणा, सगळं करा ह्यांचं. मग काय त्याच्याकडे लावायची म्हणती. हा तू म्हण तू काय हा मी तर म्हणणारच आहे. बस झालं आता, लय लाड झाला त्यांचा. कधी आज म्हणते काय? मी आजच म्हणणार आहे. उद्या म्हणली असते राहू दे आजच्या दिवस. कशाला आजच्या दिवस? माझ लावायची वेळ आजच लावायची. मी नसते समजत, नाही तर मी त्यांचं सामान बाहेर फेकून देईन. त्याला अर्थच नको करू. सामान बाहेर फेकून द्यायला काय काय ती गरज त्यांचं मान त्यांनीच आपल्याला बाहेर काढल्या. मग कस काय काढते? मग हा त्यांचं कर्तव्य नाही का? तुमचा हक्क नाही का त्यात? हाय हक्क. हा मग ती म्हणते मग आम्हाला सांभाळणार, पण त्याला सांगू आपण जाऊन त्याला दिवस राहिले आमच्याकडे, बारक्याकडे राहा काही दिवस. काही दिवस नाही, कायमचं राहा म्हणायचंय आता. तू म्हण काय मी थोडे असं म्हणतो. आपलं हे चालय पहिल्यापासून, कोणाला काही म्हणायचं नाही. साऱ्या घरात हाय नाही तेवढं लोकांना वाटून टाकायचं. बस काय ह्याच्या बरोबर पलीकडे लोकांना आलंय वाटत काय? आहे? बहीण आली दिलं, कुणी आलं दिलं. आपण द्यावं लागतंय, करावं लागतंय. भावाला पण नोकरीच्या वेळेस पण पैसे भरले, सगळं केलं, आणि शेवट विचारतोय का? जाऊ दे, त्याच्या बुद्धीचा दोष आहे, त्याला आपण काय करणार. बुद्धीचा दोष. बोलव मग काय त्यांना बोलायचं, फडाफड बोलून रिकामं व्हायचं. मला सांगायचं नाही. बोल ना, तुम्ही आहे ना माग तुझ्या हा, माग बोलायला. म्हणजे काय माणूस आहे का? काय मी खाल्लंय? कसं काय म्हणू मग? कळतं का नाही? काय काय खायला जरा अन्न खाल्ल्यावर बोला ना. खायला दिलं तीच खाल्ला असेल ना. मी नाही दिलं. मग कुठं काय गावात गेलो काय खायला? मग कर डोक्याला टेन्शन. काही नाही काय. ते आई बाप मला तुमचे पाहिजे नाही ते सांगायचं, त्यांना घराच्या बाहेर निघायला. बाकीचं मला दुसरं शिकवायचं नाही आणि जास्त बोलायचं पण नाही. ते सांगायचं पटकन. नाही एक उद्योगच आहे, बायकोचं ऐकावा का आई बापाचं ऐकावा. डोक्याला ताणाची तू इकूनच सुख नाही. चल ना लवकर जायचंय. चल त्यांच्याकडे गाडी यार कुठं निघाला? चाललोय बाहेर. लगा मजा करतात तुम्ही फिरतात. पिक्चर चाललो आम्ही. बरं आहे बा तुमचं. ते चालय आतापर्यंत. मग करायची मजा कधी करायची दोघच दादा. भाऊला भाऊली नुसतं तेवढंच दोघांचं हिला काय झालं? अरे ते म्हातारीचं काय लागलं, डोकं बघत नाही. ए, थांब ना जरा, थांब ना. तो आम्ही बोलतो ना भाऊ भाऊ, आम्हाला भाऊ भाऊ बोलून दे ना. त्या एवढं आल्या आल्या ह्यांना जमत आवाज काय कमी करून बोला. दोघच आहे ना, असंच जरा आहे, मोठी आहे, तसंच काय आहे. आहे का नाही मानपान काहीतरी. हिला का पिसळा कुत्रा चावल्यावर सारखी गाबाडबाड करते. हा. अरे तिला तुला काय काय- टेन्शन? मोठी मी आहे, काय मग काय म्हणतो? ऐकूनच घ्यायचं काय म्हातारीचं काय लागा, तू डुकून सुद्धा बघा ना त्यांच्याकडे. काही आता मी कामाला असतो, हं. तो आहे घरी, आणि सगळी जमीन तर तूच खातोय ना. मग सांभाळायचं ना थोडं. काय असं अडचण काय त्याच्या जमिनीत पिकत येतं कोरडं, त्याला नाही पाणी ना विनी. मग एक काम कर, हा. जमीन नाही ना परवडत, नाही परवडत. देऊन टाक. घे ना मग. वाट्याने कर लावतो काही लोकांना, करतो नाही तर तू. विकून टाकतो. आम्हाला जेव्हा काही ते नाही तुला करायचं. कधी बी घेऊन टाक, आज म्हणलं तरी घेऊन टाक. म्हातारा काय मी एकट्याने सांभाळायचं का? आता इतके दिवस मी सांभाळा तू थोडे दिवस.
नाही ना, मग मी इतके दिवस बाहेर होतो, इतके दिवस पैसे कोणी आणून दिले एकत्रित पैसे? कशाचे? एवढी 5 एकर जमीन कशाचे? पैसे दिले कधी तू? दिले? अरे बाबा, नोकरी मारली, कर्ज फेडता फेडता मग अजून नाकी मिळाल्या फेडलं, कोणाला दिले? कर्ज फेडलं. लग्न करायचं त्याचे पैसे त्याचं कर्ज. हा काय दिले डोबलं तुला काय नाही नाही नाही, थांबा, कर्ज फेडलं ठीक आहे. हा. आणि मग मी परत पेमेंट चालू झाल्यावर अरे मला तुला आणून दिलं. खायची पंचायत तुझं भागत आहे का? बघ आता ही कसं लागलं आहे सांगायला. बघा. खायची पंचायत आहे आमची. आमचं ओके. मग आम्ही दोघं बघा, काम म्हणजे करतो, चोराचं दोघं उलटं मामा. चांगलं ही आहे. पण जॉबला, मी पण जॉबला पहिल्यापासून. आणि परत म्हणायचं वहिनीला आमच्या पिसाळ काय कुत्र झालं? चावलंय. मानसिक संतुलन बिघडलं. हा बिघडलं बिघडलं आमचंच आमचं. एक काम आम्ही कर. सटकलेत फार. ते डोक्यात म्हातारा लागले. म्हातारी ना तुझ्याकडे घेऊन जा. नाही नाही, मग आमचं काय नाही, संबंध नाही, आहे? जमणारच नाही. आम्हाला विषय असा आहे दादा, काय सांगतोय 2 मिनिटं ऐक. हा. ही कामाला असते, मी कामाला आहे, मी यांना कोण सांभाळणार? घरी येते त्यांना काय असं हिरा झाले उचलून नाही मांडायला लागत कुठे बारीक पोरं नाही ती नाही नाही, तू काय लागलं, काय झालं, मग काय करणार? काय नाही दुखत त्यांचं काय नाही चांगलं दणदणीत नाही, उलटं करीत. सांभाळ. हा. आहे का नाही? तुला काम करू नाही तुम्ही व्हायची आता नाही म्हणले. मला काम नाही, करू ऐका, लागणार. ऐका 2 मिनिटं. तुम्ही आता काय म्हणले का त्यांना काय असं उचलून नाही घ्यायचं, हं. बरोबर? मग तुम्हाला तरी कुठं उचलून घ्यायचंय? मग तुम्ही राहू द्या ना ए, त्यांना आजपर्यंत घरात. अरे मग इतकं सांभाळलं, सांभाळलं आता आम्ही. तुमचं तुम्ही सांभाळा, नाही तर तिकडं कुठं आश्रम मध्ये नेऊन ठेवा. माझ्या आश्रम? दारात ठेवायचं नाही. आश्रम मध्ये? ठेवा, ठेवा, आश्रमात. ठेवा. आम्ही कशाला ठेवू? मग सांभाळा. आम्ही ती पाप नाही करणार. आता मी सांभाळतो मग पण बायको मध्ये मला मी राहणारच नाही बाप इथे ठीक मग बायकोचं बैल आहे काय तू? मग आता होच लागते आणि तू कोणच आहे? नाही आमचं काय नाही, आम्हाला नाही, काय नाही, करायचं? सांभाळ ना. आमचं मग सांभाळायला सांभाळायचं कोण विषय उठलाय नाही. काय तुम्हाला? काय म्हणतोय नाही, आम्ही? सांभाळायला कोण उठला का? तुम्हाला कळतंय का काय म्हणतोय? आम्ही दोघही घरी नसतो. मग घर सांभाळायला नको माणूस तुमच्या कोणी विचाराने बांधणं चालले तर काय मग आता काय करता मग कशाहून चाललंय मी काय म्हणलं बरं का, आणि तुमची तोंड शिवल्यात वगैरे बायाच बोलत आहेत मरणाचे काय भानगड तुमची तेच बोलत होते तुम्ही ना काय मध्ये आगीत तेल होतो आज. आपण चाललंय मागून बरं, कशा ऐका ना. झाली. बरं सांगू का मी आजपर्यंत म्हातारी सांभाळली. हे दोघं जण नोकरीला आहेत. 1 तिच्यामुळे रुपया दिला बोल. नाही ह्यांनी. बर मग ह्यांनी सांभाळायला पाहिजे ना थोडे दिवस. ती आहे याच्यावरच बांधणं येत हा. मग एक काम करा ना सरळ सरळ काय म्हातारा एकाने सांभाळायची आणि म्हातारीने एकाने सांभाळायची हा, सोपन तशी- साधं तशी काय ती बांधणं करीत idea बसला चांगली तिथे आहे. हा बरं आहे तसं काय नाही विषय. आणि इतके दिवस आम्ही सांभाळलं ती गेलं का सगळं पाण्यातच गेलं का? त्याला विचार काय आता होता मोठा तो सांभाळलं नाही, काय थोडे दिवस तू- सांभाळू द्या ना दोघं पण. बघू द्या ना त्यांना बघू पण. द्या ना. नाही, बरं का तिथे पाटील अहो, पण आम्ही काय म्हणतो ह्याने सांभाळ उपकार नाही ना केलं, हा. जमीन खाल्ली नाही यांनी. काय त्या जमिनीत पिकतं रे? तुला माहित नाही काय पिकतं त्या जमिनीत मस्त नाही पिकत पण दुनियाला माहित नाही याच्यात पिकत नाही म्हणून ती तुमची तुम्ही करा एक ती. काम कर, आम्ही सगळीच पोरं जमीन. हा, खातो म्हणजे आम्हाला. आतापर्यंत का कस खाल्लं ना, आता करा आम्ही. मी काय सांगतोय सगळीच तुझ्याकडे राहून मजुरी करून खाऊ. आम्हाला आम्ही काय सोडणारच अरे नाही. पण आणि अख्खी राहून माझी बी राहून तुझ्याकडे काय म्हणायची थोड्या आणि दोघांना सांभाळ ते नको आम्हाला, तरी किती आम्हाला दिवस का राहिलं? जॉब आहे. मस्त नाही राहिले पण हे डोकं सुद्धा बघा ना लागा त्यांच्याकडे अहो, पण आम्ही काय म्हणतोय म्हातारी येऊन चाललाय खेळ यांचा म्हणजे मात्र सांभाळत नाही म्हणून. हा ह्यो म्हणतो मी मेले काय सांभाळे आता ह्यो म्हणतो मी लावा, मी काय कसं काय यांनी कामं? सांभाळताना दिसले बा तो तर काय कधी सांभाळत यांनी नाही. नाही मला मी जॉबला आहे बाहेर. तुम्ही काय उपकार करता का जॉबला नाही म्हणून तिने तर कवर सांभाळायचे काय मी उद्या ठेका तू काय लागलं काय लागलं इथं बाप. बापाने काढला नाही का नाही ते आहे पण आहे ना, मी काय म्हणतोय ऐका, हा. इथं घर लावलेलं असतं कायमचं. त्यांना तो काय लागलं कुठं काय लागलं तर कोण आहे घरी बघायला? फोन केल्या वेळेच तो नाही नाही शकत बाहेर येऊ. यांनी काय उक्त घेतलंय काय ते काय घरचं आहे काय? अरे पण जवळ दुखत नाही तर ठीक आहे अजून ते नाही तर नाही ना चांगले नाही भाऊ ना आपल्याला नाही जमणार ही. येता येईल. हा. मग एक काम कर तुला नाही जमणार ना हम्म. मग याच्या नाव आहे ना तुझ्या वाट्याची जमीन करून दे करून दे म्हणते सांभाळ त्याच्या सगळ्या आम्ही सगळ्या सगळी जमीन नावाची करून बापाने दोघांना जन्म दिलाय, आई बापाने. बरं ठीक मग एक काम कर दोघांनी जेलमध्ये दोघांनी सांभाळायची मग आम्ही ते तसं नाही होणार. मग आम्ही एक काम करतो, हं. आई एकाकडे राहीन आणि बाप एकाकडे मग राहीन. आम्ही तीच म्हणतो आणि मग याला पहिल्यांदा सांगितलं ही वाढी त्याच तसं काय अडचण नाही. ठीक आहे आम्हाला मंजूर पण होय. मी पहिलं सांगते म्हातारीला नाही, म्हातारीला सांभाळणार. बरं तू म्हाताऱ्याला सांभाळ हा. तू म्हाताऱ्याला काय सांभाळ अडचण नाही तुला तुला म्हातारीचा काय problem तुम्हाला काय नाही अडचण यांचे तोंड बघा, काय प्रॉब्लेम आहे यांचे तोंड बघा ना, यांना काय झालंय. यांच्या तोंड निळा नाही अजिबात. का? एक काम कर तू म्हातारीला सांभाळ हे म्हाताऱ्याला सांभाळतो काय अडचण आहे का आता जमतंय काय अडचण नाही मोकर खायला बांधून करतलंय. आणि जमीन आहे ना, नाही करता. जमीन पण त्यांच्या नाव खात्यात ना ती आम्हाला लगेच निमानी पाहिजे. अरे लगेच घे ना म्हाताऱ्याच्या नाव नाही तर नको ती म्हाताऱ्याच्या नावाची म्हाताऱ्याची खा. सगळी मी काय सांगतो ना, सगळीच का हा, नाही नाही अरे नाही. काय गडी शाजूक झालाय लगेच लगेच. हा बघा ना अरे लाज वाटाय पाहिजे का त्या बिचाऱ्यांनी आतापर्यंत म्हातारी दोन्ही सांभाळले काय कोण उपकार नाही करीत. अरे उपकार नाही करीत मग काय त्यांनी काढलं का? बघा ना कोणाला उपकार दिसत काढलं नाही, समोर येत ना. पैशाची पेमेंट आहे बोलू हा, चला. ती तू नाही बोलत. जन्म ही कुणी तुम्हाला आपलं रोडवर काय चाललंय यांचा धिंगाणा म्हणून. चला. अरे लाभ वाटा बहीण तुला- याला नोकरी लावला तेव्हा लोकांचं कर्ज काढून पैसे भरले अजून पुढे लग्न करून दिलं हा? आणि मी नोकरीला लागलो, मला ज्यावेळेस पेमेंट चालू झालं 5 एकर जमीन घेतली आम्ही. माझे पैसे दिले ना, मी त्यांना पैसे दिले ना पगार.
ती तुझ्याच नाव आहे ना, आमच्या नाव गेली का नाव काय आला निम्मानी म्हणून लोकांपाशी वाद ना घालू. त्याच्यापेक्षा एक काम करा, तू म्हातारी समळ आणि तू म्हातारा समळ. हा चर्चा कमीत कमी म्हातारा म्हातारी नाही जायला पाहिजे ना. ते बरोबर होतं होईन ते. का? आपलं काही काम अबे, नाही. चला मला आपलं वाटलं तू इथं आला म्हणून मी आलो. नाही, मला वाटलं जो कसं- पण गेलाय ना नाही, नाही, असला आपलं घेऊन येत काही नका जाऊ आमच्या दारात. नाही, काय गरज नाही आम्हाला. तुमच्या दारात तरी काय संबंध आहे आम्हाला गरजच नाही. आम्हाला उगा मी थिटायला नाही आला तो आवाज हा. देतो. तुम्ही काय आला अरे तुमचं तुम्हीच आणि बोलता. या आम्हाला जगात काय कोणीच- घ्यायचं? हा, बाबा, आम्ही खाऊ. तुमचं तुम्ही चांगलं तूप तुपातलं टाकून खा. खा बाबा तिकडे आमच्याकडे जाऊ तुमच्यामुळे ना हे गावकरी असे थुकून जाते तोंडावर नीट बोलावं लागतं यांना त्याला. यांना लाजायचं यांना त्यांना ना नीट या बोलावं लागतं. लाजारी किंमत नाही अहो पण ते सांगणार का आपलं वाटे करा हे हा. करा ते करा, तुम्हाला कळतं का मनाने नाही अक्कल आहे का? बरं मला ए, नको लय बोलू. झालं ते झालं. त्यांनी झालं. सांगायचं नाही तुम्ही सांगायचं, तुमचं त्यांचं कोणाला त्यांचं एक काम होतं, त्यांनी करता, सांगितलं. आम्ही आमचं आता एक करतो. ठरलंय ना, मग एवढं काही मग कशाला करायची गरज वरडती? आहे. कशाला वरडती? ओरडतं कोण कोण ए, ओरडतं शांत बस ओरडतंय तू. कोण? तुला ती आहे म्हातारा का? घेऊन ये लगेच. संस्कार नावाची चीज आहे का नाहीये. बहीण? तुला नाहीये. पहिल्यापासून माझा हा. दादा चांगला होता हा. तो पुरा बैल केला त्याचा केला माझा बरं, हो दे बाबा, झालो मी पर गाडा झाला. झाला हा. बरं गाडाव घालू डोकार म्हण. काही लाजच नाही तुला आता काय करतो तुझं मग स्वतःला काही म्हणून घ्यायला तयारी आम्ही आहे तयार ती चल म्हातारा घेऊन ये चल. म्हातारा घेऊन ये म्हणजे काय मांजराचं पिल्लू आहे काय चार लोक बोलावं लागते चार लोक काय लागतात ठरलं ते- आता, ठरलं म्हणलं मग आपण सांगायचं काय त्यांना तुम्ही असं झालं तसं झालं मग कोण सांगणार ती आता जी आलती ना त्यांना सांगायला होती आता उद्या त्याला त्यांना- तुला नीट बोलणार आता. मग त्यांनीच किडा घातलाय मग तुम्ही तर म्हणले त्यांना एवढं आमच्या घरी येत जा, मग सांगा ना त्यांना त्यांना. बोलावलं कोणी इथं ती आलती मी बोललो होतो त्याला. माणूस की पाहिजे होय, मग ना. आम्ही बोलावलं म्हणून येतात ते हा माणूस की असं- असं घर असं- पाडायला माणूस झोटिंगाच्या घरी कोण जाणार आहे? काय आहे? काय नाही. काय मराठी तरी बोलता येतं का नीट झोटिंग म्हणजे काय असतं ती कोणत्या शाळेत जाऊ दे, शिकली? शिकलेला आहे बाबा ते नाही काय त्याला चल जाऊ दे. आमची गावरान आहे, आम्ही गावरान भाषा आहे तुम्ही ना आमची. आमच्या दारात थांबू नका जा मला येतं का नाही काढता? आमचं पिक्चरचं तिकीट सुटलं तुमच्यामुळं पिक्चरचं तिकीट राहिलं सगळंच राहिलं मूवी छान होता ना. मस्त होता. आता काय बरोबर का पुढच्या रविवारी ना बाहेर फिरायला जाऊ आहे का नाही रोज रोजच ती कामच आणि ते सगळं मग काय तर, आणि त्यातही निघालो आणि हे आले हे आले म्हणजे ही गावातली लोक लय भांडकुळी मग हे असं काहीतरी कडा घालून देतात आणि परत देतात सगळं काही मग काय तर आता आधीच मूड ऑफ झाला होता माझा. म्हटलं तो पिक्चर जर चांगला नाही निघाला तर अजूनच पार डोक्याचं पार मस्त होतं सिस्टम वगैरे ना हम्म. आता काय झालं डोक्याला ताण नाही जसं त्याचं मथार तिकडे लावून दिलं म्हातारी इकडे लावून दिली ओके कार्यक्रम झालाय कशाला डोक्याला अजून शिंकून कुठं बोलणं झालंय? का नाही झालं बोलणं आता त्यांनी सांगितलं ना म्हातारा आपल्याकडे सांगितलं फक्त, अजून आपण घेऊन नाही. अरे कुठे गेले होते मी आले न भूक लागली घर बंद. भूक लागली हा मग आम्हाला काय सांगता? तुम्हाला नाही सांगायचं कुणाला सांगायचं आई त्या दिवशी काय झालं माहिती का काय त्याची दादा आलता आणि म्हणला म्हातारा सांभाळ म्हणलं म्हातारा आमच्या सांभाळणं त्या होणार दिवशी नाही म्हणजे सकाळी म्हणजे हा सकाळी म्हातारी सांभाळणं होणार नाही ते म्हणलं मी सांभाळ इतके दिवस आता तुम्ही सांभाळा म्हणलं आम्हाला जॉब आहे तुला माहिती आहे आम्हाला दोघांना जॉब आहे आम्ही तुम्हाला कसं काय सांभाळणार त्यापेक्षा म्हणलं आपण वाटून घेऊ म्हातारा आम्ही घेतलंय आणि म्हातारी तू तिकडे राहणार त्यामुळं आता इथं तुझं काय विषय इथं नाही खायला प्यायला मागायचं नाही. हा तू तू- थांब. तू- अरे तुला काय लाज वाटते का? हा अरे लहानाचं मोठं करताना आम्ही कधी वाटून घेतलं नाही तुम्हाला. हा तुमचं हागणं मुतणं सगळं केलंय आम्ही दुखणं भागणं सगळं रात्र जागून काढली. हा अरे लोकांची शेताची बांध चाळली आम्ही नाही ती कामं केली. कुणासाठी केली रे? तुमच्यासाठी. तेव्हा आम्ही विचार केला का की आम्ही वाटून घेतो म्हणून? वाटून घेत नाही बाप पोरांना. आणि तुमची कशी हिंमत झाली रे वाटून घ्यायची? हा जीप तरी कशी तुमची झडली नाही असं बोलताना? आता काय झालं माहिती का आई तुला मी सांगतो आमचं वाटून घ्यायचा प्रश्नच नव्हता ती म्हणली तुम्ही आम्ही इतके दिवस सांभाळले तुम्ही सांभाळा आता दोघं आम्ही कामाला म्हणलं कोण सांभाळणार तुम्हाला इथं सांग ना अरे मग आम्ही जायचं कुठं? हा तू नाही सांभाळणार ते नाही सांभाळणार मग आम्ही काय करायचं? हा हे दिवस दाखवायला तुम्हाला एवढं मोठं केलं लहानाचं मोठं केलं शिकून केलं नोकरीला लावलं हे दिवस दाखवायला? हा जाऊन दे आता अहो, तिला आई. काय आम्हाला सांगू ऐका बरं ना, का? मी काय थांबा ती काय- मी काय म्हणते आम्ही दोघं नोकरीला आहे ना घरी कोणीच नसतं मग आता दोघांना सांभाळणं होणार आहे का आम्हाला? तुम्हाला जर अचानक काही झालं ए आई तुला सांगतो तुम्ही बरं. गप्प बसा, मला तू फोन विचारलंस करा. का? आम्हाला वाटणी करताना विचारलं का? आमचं मत घेतलं का? तुम्ही स्वतः मनाने ठरवता का रे? तुझ्या आई-बापाची लेका- वाटणी? तुझ्या लेकाला विचार. आई-बापाची वाटणी तुम्ही स्वतः मताने तुझ्या ठरवता. थोरल्या लेखाला विचारायची मला काय सांगायचं आणि तुला काय नाही विचारू मी? हा, मग त्याने ते प्रश्न त्याने मांडला होता ना ह्यो. का नको विचारू? तू दे ना उत्तर. त्याने तुझ्याकडे प्रश्न तुझ्याकडे उत्तर द्यायला नव्हतं त्याच्याकडे मग तुम्ही वाटणी करून घेतली आई बापाची.
आई बाप कोण वाटले रे तुम्हाला? हा, वस्तू आहे एखादी. हा, मग एकाला जन्माला घालायचं, कशाला 2-2 पोरं जन्माला घातली? मग एकाने सांभाळलं असतं. वाह, डोक्याला ताप. उचलली जीभ लावली टाळ्याला. अरे आपण काय बोलतो याचा तरी भान ठेवत जा पांडू. आई बापाला सांगतोस तू एकाला ए, जन्म घालायचा तर मला एकाला आहे ना, नाही. मला ही पुराण नका सांग तू. आणि तू जा बाबा, तू सुखी राहा ना, आम्हाला बी सुखाने जगू दे. काय अरे डोक्याला कशी ताप सुखी आहे? राहू मी म्हातारपणात तुम्ही आमची ताटातूट करता. हा, अरे आयुष्यात संघ काढले रे आम्ही, सुख दुःख सगळे एकत्र काढले आणि ह्या वयात तो आम्हाला वेगळं करता. कोरी पुराण हिला जाऊ दे ना, तू बघ ना ती काय असेल ती मला बोलू दिलं तर काढून ना. काढून दे तिला, मरू तिकडे. आता त्यांना एवढं सांगू नाही, त्यांना समजत नाही म्हटल्यावर काय ए, करायचं? पाय पडू का बाबा, जा बाबा तो इथून, मला नको डोक्याला ताण करू. त्याला विचारायचं, त्याला विचार जाऊन. अरे तू आणि कशाला तुला पाय कळत नाही का बा, ऐकत बसली इथं तोंड नाही, घेऊन. तू कशाला पाय मला पडतो? सांगितलंय ना, जाय तू. आला तोंड घेऊन. त्याला गावात जायचंय काम नाही. काय करू राहिले हो? काय नाही मोबाईल हो, चाललोय गावात. तर काय करू राहिले मी? मला मगच म्हणले गावात चालू नाही तर दारात बस थांबलो होतो इथे. ए संतोष, ए सुनबाई चल जेवायला वाढ मला. इथं इकडे थांबा ना. या, इकडे, आता इकडे. काय काय झालं? काय वाढन हे करन ते कर अगं भूक लागली मला. लागली मग खायचं ना तिकडच. तिकडे पांढरकडे नव्हते गेले काय? हा पांढरकडे नव्हते गेले? तिकडे काय जायचं मला? अरे तात ती काय झालं? हा, तुमच्या वाटण्या केल्यात आम्ही कुणी वाटण्या केल्या? पांढरण्या. तुम्ही कोणी वाटण्या करणारे माझे? आणि तिच्या आई आमच्याकडे आणि तुम्ही पांढराकडे. मी पांडाकडून तुझी आई तुझ्याकडं. हा, कुणी पण निर्णय कुणी घेतला दोघांनी? का म्हणून घेतला? पांढरण्या. हा? चौघांनी पण. हा, चौघांनी. अरे भाड खावांना अजून बाप जिवंत आहे तुमचा, म्हणून तर मग तिकडे पाठवलं ना तुम्हाला. म्हणून तर तिकडे पाठवलं. मग अरे वा 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 वा, मी किती एकट्याने- सुपत माझ्या पोटी आलाय. मी एकट्याने ठेका घेतला काय मग तुमच्या दोघांचा मी? अरे आजपर्यंत मी कोणाकडे होतो? माझ्याकडे होते ना. आणि मग आता काय नडलं त्याचं तुला? कर्तव्य नाही का मग? त्याचं कर्तव्य ते लहान आहे, तू तर मोठा आहे ना, तुला तर अक्कल आहे ना. तुम्ही तिकडच हा, मकर डोकं नका खाऊ इथं. अहो ती दोघं नवरा नोकरीला आहे, तिथं आमची खायची पंचायत. काय खायची पंचायत आहे? मग शेती नाही का तुला? हाय शेती काय शेतीत मी पिकायचं? राबत नाही काय का? पिकत आहे? काय काय पिकतंय? आजपर्यंत काय पिकलं? काय पिकलं खर्च सांगा मागायचा तुम्ही. खर्च. 4-4 माणसं बसून खायचे. म्हणून वाटण्या केल्या. वाटण्या केलं म्हणजे त्याला काय मोकळा सोडायचंय का तसं? जा ना तिकडं, खा ना. तिचं आणि माझ्या फिरत यात चांगले माझ्या करता आम्ही मेलो इकडे कामं करू. आणि वरून ते म्हणतो काय केलं तो शेतीतले पैसे कुठे ते? वा 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 वा, माझ्या पोटी ही 2 सुपूत जन्माला आलेत. आज मला माझा जन्म असा आहे ना धन्य झाला. सगळ्यांच्या पोटी ना असे तुमचे ना हे सुपुत्र पोटाला यायला पाहिजे, म्हणजे आई बाप आहे ना खुश राहतील. काय बडबड करते बाई हे म्हातारं. काय बडबड करता? अरे ज्यावेळेस जन्माला आलता ना त्याच वेळेस तुला नळडीला नख द्यायला पाहिजे होतं. तिचं चुकलं. तिने तुला आहे ना पोटात सांभाळलं 9 महिने आणि ना दूध पाजलं, ही आमची चुकी झाली. अहो पण मी त्याला म्हणलं दोघांना सांभाळ तू. नाही म्हणला, तरीच वाटण्या केल्यात. ते सांभाळणार आणि तू काय करणार? आपण मी एकटेच का तुमचा ठेका घेतला का दोघांचा बी? एक जण सांभाळतो ना मी. एक जण सांभाळतो म्हणजे काय आम्ही काय दोघं तुला जड झालो काय? हा? त्याला काय मोकळा सोडा तसाच? त्याचं कर्तव्य नाही का? तुझा बारका भाऊ नाही का तो? आहे ना, मी कोण नाही म्हणतो, म्हणून मग सांभाळायचं ना तुम्हाला. मग ते जॉबला, त्याची बायको जॉबला आहे, ठीक आहे, न समज मग त्याला राहू दे ना. नवरा बायको तुझे आई बाप येत, आम्ही का दुसरे गोळ्या करून त्याचे आणले? नाहीत काय? का ते सापडला तुम्हाला रस्त्याला कुठे? अरे सापडलं नाही, पण ती दोघं नोकरीला आहेत. अहो, असू द्या ना मग, एवढं काय हे करू राहिले? जा ना मग त्याच्याकडं. आहे ना म्हातारी माझ्याकडं, मी सांभाळते ना. अरे गाढवा, अक्कलदार अक्कल तिच्या पडद्याच्या आड नको, पदराच्या आड लपू. तिने काहीतरी तुझे कान भरले असते. ती काय कारण बहीण तिने काय एकटीने ठेका घेतला का काम करायचं सगळ्यात? लाज सोडलं तर तुम्ही. तिकडे जात तुम्ही तिच्या काय मोकर आल्या बडबड करतात मोकर काय वाटा 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 दारात निघालो होतो गावात सकाळ सकाळ लागली बडबड करायला. खायला लागते 4-5 चपात्या खात्यात आणि परत मध्ये काय लागतं आम्हाला एवढं लागते खायला. बसलेले. मरणाचं काम पडत आहे मला. चल मी येतो गावातून. अगं तुम्ही
जेवले जेवलं की मी पण जेवले. जेवले ना हा बर मग चल की घरी मग. कुठं नाही नको राहू द्या, आपण मोठ्याकडे जाऊ ना. मोठ्याकडे नाही, चल इकडे घरी चल. नाही नको, आपण मोठ्याकडे जाऊ ना, बारकेकडे. नाही नको, तू एक काम कर, चल तू बारक्याकडे आपल्या पांडूकडे चल. चल ऐक नको मला, ना. अगं चल तू ऐक माझं. जेवली ना तू? जेवले, पोट भरून जेवले. जेवली ना? हा तुझा चेहरा सांगतो ना मला. हो मी पण जेवलोय, पोट भरून जेवलोय. आणि असा जेवलोय ना की मला आयुष्यात परत भूक नाही लागणार, एवढा जेवलोय. मी पण लय पोट भरून जेवलो. गोड शब्दांनी स्वागत केलंय एकदम मोठ्या पोरांनी माझं. आणि सुनबाईनी तर असं म्हणजे घास बरोबर म्हणजे पोट फुगवलं माझं. माझं पण बारक्या लेकानी सुनानी लय पोट भर जेवण दिलो, लय जीव लावलाय. नको रडू. गप. काय केलं होतं आपण, सांगा बरं. हे- काय चुकलो आपण. काहीतरी आज या वयामध्ये वाटणे करतात आपले. अगं हा. पूर्ण आयुष्य सोबत काढलंय आपण. आणि आज शेवटच्या क्षणाला आज या दोन्ही कार्त्यांनी आपल्याला वेगवेगळं काढलंय. माहितीये का, आपले म्हातारपणात ताटातूट केली, ताटातूट. पण आहे ना, हे चांगल्या मनाने मरणार नाहीत. माहितीये का, आई बापांचा तळतळाट घेतला यांनी, तळतळाट. तळतळाट नका हा. देऊ त्यांना. त्यांची तळतळाट सुना घेतलाय. सुनाच अशा आहेत, त्यांनीच भरवलंय त्यांना. बायकांच्या पदराआडत लपून लपून आहे ना हे शिकलंय. जाऊ द्या, आपण आहे ना कुठेही मंदिरा बिंदिरात जाऊन राहू, पण इथं नाही राहायचं. काय चालतं आता, कोण रडत? आणि नाना दोघं रडतात. मला एक सांग, आजपर्यंत ह्या दोन्ही लेकरांना मी माझ्या आयुष्यामध्ये काहीच कमी पडून नाही दिलं. त्यांच्या मनासारख्या त्यांना बायका करून दिल्या. अरे मग आता काय झालं? आणि आज हा. म्हातारपणात आमची ताटातूट केली हो. आम्हाला माहिती ती. हा? त्या संत्यानी आरामखोरांनी म्हातारीला त्याच्याकडे घेतलंय आणि पांड्यानी मला त्याच्याकडे घेतलं. हा? अरे अख्खं जीवन आम्ही सोबत काढलंय ना, अख्खं जीवन. तुम्हाला एक आयडिया सांग. काढलं इथपर्यंत बरोबर. अय तात्या, पोरं ज्या टायमाला असे वागतील ना, त्या टायमाला तुमचा धाक संपला बरं का. तुम्हाला एक आयडिया सांगू, तुम्ही करताना हा बोल ना नाना. घर तो आहे नावची, हा माझ्याच नावावर आहे. जमीन तो आहे नावावर आहे. हो बरोबर आहे की हो. नाही? लावा ना कुलप घराला. डायरेक्ट कुलप, 2 कुलप. दोघांना घर नाही. हा राव नाना. तुम्ही एका जागा येऊन बस, तुमच्याकडे आले पाहिजे घरात चावी देऊन. काय समजून तुमचं घर कुठे आहे म्हणा? हा जमतोय ना, दोन्ही घर माझ्याच नावावर आहेत. लावा ना कुलप. हा. काय पडलं त्याच्यात? लावितो ना. काय टाइमला इथं मोकर घ्या हो. आणि जर चालतो बघा कशी असेल रांग तिथे नाही नाही, आणि वरून आले ना चावी मागा, एक डोकं लावायचं. तुम्हाला आमच्यात राहायची का आम्ही तुमच्यात राहणार नाही म्हणायचं. बरोबर आहे. हो ज्याला राहायचं त्यांनी आमच्यात राहायचं. घरात जर जायचं असेल तर हो नसेल तर निघायचं मग त्याच्यात. निघायचं. बरोबर आहे. सनाट. नाही आणि ती कुऱ्हाडीला आहे ना, कुऱ्हाडी पण ठेवितो ना जवळ मी. जर चालचूळ केली तर नाही नाही, कुऱ्हाडीची याची काही गरज नाही तुम्हाला. कुऱ्हाडीची काय नाही गरज नाही, लय टेन्शन आलेलं आहे मला. मी रागाच्या भरात काय करीन सांगताच येत नाही. मला माहित नाही किती माझे पोर आहेत म्हणून दोन्ही मी विसरून जाईन. चल तू कुलप लावा. एवढं जर केलं ना, दोन्ही पोरं तुमच्यात राहते. चला कुलप लावा आपण. हो चला. हो. चला. पण आम्ही आहे तर पण आम्हाला शेकावं लागतं. पण चला बघू काय असेल. अहो एकदा विचार करा, आपली तू पोरं- टेन्शन घेऊ नको. ह्या भाड खाऊन लाय ना बघतोच मी. ह्यांनी ना लय नाटक केले, तर आता ह्यांना आहे ना घरात कसं राहून देतो तेच बघतो मी. कसं घरात जाते तेच बघतो आता. आणि तुला आहे ना जास्त मायाचा पगोळ येऊन देऊ नका. हा नाही तर तू सुद्धा मार खाशील माझ्या हातचा. मी लय वैतागलेलो आहे. चल
चल चल शशिकला अहो मी काय म्हणते एकदा विचार करा ना, लोक नाव ठेवते ना आपल्याला. मी काय सांगतोय, मी जेवढं सांगतोय तेवढंच कर शशिकला. अहो पोरं चुकले म्हणून आपण चुकीचं वागायचं का? अजिबात मला ऐकायचं नाही. तू कुलूप लावती का नाही? कमी लाव. नाही लावत. हा धर, कुलूप लावून घे. गे लावून लवकर. कसे घरात राहतो तेच बघतोय मी. गे लावून. अगं एक काम कर, ते राहू दे, हे लाव. चल नको थांबा लावते. झालं बांधलेलं होतं ना, त्यामुळे वेळ लागला. लाव. अहो ते आपल्याकडे येतीलच, मग काय सांगणार आहे ते त्यांना? जेव्हा येते तेव्हा मी त्यांचं ना एकाचं टंगड मोडीतो. आता दे इकडे चावी. त्यांच्याकडे बघतो कशी चावी मागायला येतात मला. वायली काढीत येत नाही का, आणि आई बापाची ताटातूट करतात. अरे थोडी त्यांना लाज लज्जा काही शरम आहे का नाही? हा, आपण काय वाईट केलं त्यांचं किती केलंय आम्ही लहानपणापासून. अहो कधी कोणत्या गोष्टीचं त्यांना कमी पडून दिलं का मी आजपर्यंत? हा? त्यांची जीभ तरी कशी रेटली म्हणायला हवं अशी, आणि असं वागायला त्यांचं काळीच तरी कसं मोठं झालं. म्हातारपणात आपली ताटातूट करायला निघाले ते. चल बघू, आल्यावर बघू. नाही त्यांचं हे चाललेलं आहे. चावी तुझ्याकडे काय कुलपाची? चावी नाही माझ्याकडे. अहो हे तर कुलूप आपलं नाहीये. तर मग कुलूप म्हातारी लावून गेली काय इकडे? मग कुलूप लावायची काय गरज आहे का आता? पण तिला वाटलं नाही गेली कोणी, चला पा कुलूप लावून कुठे गेली. पण कुलूप दुसरं कसं काय आलं? मी तेच म्हणते, घरात आपलं कुलूप मोठं आहे, हे छोटं कुलूप आहे. काय उद्योग झाला मग आता? काय अरे म्हातारीने लावलं असं, सापडलं नसेल घरात ठेवलेलं, तू दुसरं असं घरात ठेवलेलं असं एखादं दुसरं जुनं. आपण हे नवीन आणलेलं दिसतंय, जुनं नाहीये. नवं आहे काय? काय बाई अवघडच आहे. ते आईलाच विचारावं लागणार. मग विचारा तुम्ही. चल विचारा तुम्ही. तू काय करते दारात मग बसून? काय गरज आहे का कुलप लावायची? मग तिला वाटलं असं नाही घरी कुणी, चला कुलूप लावून गेली असं कुठं, नाही तिकडे तात्याकडे गेली असं. काय येईल. चल ना किती वेळ झालाय. चला ना, ते एवढं. तुम्हीच आहे ना. आता ते उघड पटकन कुलूप. उघड काय उघड, कुलूपच वेगळं आहे. तो लावली ना, आता कुलूप लावून गेली ना. तुम्ही असता का घरात? तुमचं आहे का घरात लक्ष? अहो हे कुलूप आपलं नाहीये. मग काय शेजाऱ्याने लावलं काय? आपल्या घराला आपलंच कुलूप असणार ना, दुसऱ्याचं कुलूप कसं काय असणार? अहो हे आपलं कुलूप नाहीये, आपलं कुलूप वेगळंय. हे कुलूप कोण लावलंय? आता मला काय माहिती कोणी लावलंय. नाही सकाळी ताते ते होते. कुलूपच वेगळंय. ताते होतं की इथं. मग तात्याने लावलं काय कुलूप? काय माहिती. हे आणि म्हातारं बरं न माणसं- सांगता कुठं गेले, कुठं जात नाहीत तसे कधी ते. ते गेलं असं इकडं ह्याच्यावर रानात फेरफेटका मारायला. आता नाही. मोबाईल तरी आहे का, फोन त्यांच्याकडे आहे का? बसायची वाट बघत मग काय करायचं तेव्हा? बसा मग वाट बघत तुम्ही. मी इथं तर- माणूस दमून थकून भागून येतय. काय डोंगर उचलला का? आता फक्त फिरून तर आलोय आपण. काय डोंगर उचलला दगन, दमून आलो आणि थकून आलो. तुम्हाला आहे ना खरं. तुला मी सांगत होतो की ना, तू कुलूप लावून चावी तुझ्याकडे ठेवी जाई. कुलूप लावलं नसन, कडे लावले असन, लावलं म्हाताऱ्याने तिथं कुलूप दुसरं. अहो मी कुलूप लावलं होतं. आपण जे रोज आपलं कुलूप लावतो ना, ते कुलूप लावलं होतं मी. तुझ्या नाही देणार राहत, ती येडीची जरा डोक्यात लागली. कुलूप जर तो लावलेला असेल तर ती कुलूप तोडून दुसरं लावीन का कोण माणूस? काही याला झाला का तात्याच्या डोक्यात परिणाम झाला का? अहो पण मला एक सांगा, म्हाताऱ्याला भाकरी दिली का सकाळी? दिली होती. कुठे ठेवली होती? आता कुलूप तर लावलं म्हणली, कुठे ठेवली होती? हा मग तेच तुम्हाला सांगते मी, जरा थांबा. थांबा का? तुम्ही ना माझं कन्फ्युजन करू नका. सकाळी आहे ना बाबा घरात होते, कुलूप लावलंच नव्हतं आज. आणि हे हा. आणि हे आहे ना हे आपलं कुलूप नाहीये. याची चावी ना तुमच्याकडे आहे ना माझ्याकडे. हे वेगळं कुलूप लावलेलं आहे. तुला मी 10 वेळा सांगत असतो, म्हाताऱ्याला इथं भाकर ठेवीत जा इथं बाहेर, आणि ना ती कुलूप लावून घेत जा. एखादी चोरी विरी होईल, तेवढंच परवडन ती. बाहेर ठेवते मी, म्हणजे परत आजूबाजूची 4 लोक येतील आणि परत मलाच नावं ठेवतील. 4 लोक आपल्याला खायला देतात का? 4 लोक आपल्याला देतात का काय? तुला काय अहो, टेन्शन? आपल्या गावातली माहितीत ना कशी आहेत लोक. ते बघितलं ना त्या दिवशी थिटे नाना, परत काय आहेच मला बोलायला मोकळे.
पण का तुझा- बाहेर ठेवती भाकर पार आता? तुझा घरावर लक्ष ठेवीत जा जरा. म्हाताऱ्याच्या भरोश्यावर घर नाही आपण उघडं ठेवू शकत. आता उगा त्यांनी लावलंय म्हणून बरं झालं. दुसरं जर काय कोणी काय केलं असलं तर मग हो ते कुलूप लावलेलंच जाऊ द्या, पण त्यांनी घरातलं कुलूप नाही लावलेलं तेच सांगते मी. त्याने तुमच्या भेजात घुसतंय का काही? दुसरं कोण आणलं असेल लावू दे, चांगली गोष्ट आहे. उलट आणू चावी घेऊन येतो मी त्यांच्याकडून. तुमच्या डोक्यात जाते का मी काय म्हणते ते? हा अहो ते जे घरातलं कुलूप होतं ते त्यांनी नाही लावलं, हे त्यांनी दुसरं कुलूप आणून लावलं. याच्या चाव्या आपल्याकडे नाहीत, त्यांनी आपल्याला चाव्या दिलेल्या नाहीयेत, म्हणजे आपल्याला घरात जाता येणार नाही. आहे का तेवढं भेजात घुसतंय मग का? आपण बाहेर बसू. मग बसा बाहेर. ते आले ना मग त्यांच्याकडून चावी घेऊ आणि मग खोलू. हा, एक काम करा, नाही, म्हातारं. शोधायला चला, इथं बसतायत. म्हातारं भाकरीचा चांगलं भाग नाही, काही नाही. दिल्यामुळे सगळं हा, कसं करता येईल. काही नाही. आज आहे ना ही दोन्ही किडे येऊ दे आणि त्यात दोन्ही सुना एकाचा तरी मर्डर करतोच आज मी. डोकं लय पेटलंय माझं आज. शोधत असतील ते आपल्याला हा शोधू दे ना, येऊ दे इथपर्यंत. मी तीच वाट बघतोय की त्यांनी यावं इथं. असं नव्हतं वागाय पाहिजे त्यांनी आपल्या संग. आयला आई आता इथं बसले तो तुम्ही अख्खा तिकडे रानात बघून आलो तुम्हाला. मग काय करायचंय? कशाला बाबा एवढा त्रास घेतला आम्हाला बघायचा? अरे कुलूप लावून गेली तू म्हणलं घराला. मग म्हणलं काय चावी कोणाच्या नाही. घराला? आमच्या घराला. तुमचं घर आहे का तुमचं घर? हा मग. तुमच्या घराला आम्ही कशाला कुलूप लावाय का नाही? कुलूप लावायचं तर आम्ही आमच्या ते? घराला लावू. आमच्या घराला लावलेलं आहे आम्ही. तुमच्या घराला कशाला लावू? मग आम्ही कुठं राहत होतो. ते आमचं घर आहे, ती माझ्या मेहनतीवर मी बांधलेलं आहे. त्या घराला मी कुलूप लावून आलोय. कमून त्या घरात मी राहत नाही, मग म्हणलं माझा कुलूप लावायचा संबंधच आहे ना माझा. हा? असं केलंय. चावी द्या आम्हाला. चावी मिळणार. तुमच्या घराला कुलूप लावले काय? तुम्ही काय बोलता मोकार डोक्याला चावी देतात. चावी मिळणार नाही. कसली चावी? पुढारी. घरात चावी द्या ना. कोणच्या घरात? माझ्या घरात चावी. तुझं घर आहे का? तुझं घर आहे का ते? कुणाच्या नावावर आहे ते? नावच काय विषय आला? विषय आलाय हेच ना, म्हणतोय मी. नावाचा विषय आलाय बाबा. आता तुम्ही आमची वाटणी करताय म्हणल्यावर आम्हाला पण विचार करावा लागला ना. बरोबर. आणि नावाचा विषय आलाय, जिथं मालकी हक्क असतो ना त्याच्यावर त्याचाच हक्क असतो, ज्याच्या नावावर असतं ते. तुझ्या नावावर कोणतं घर आहे? नाही. तुझ्या नावावर कोणतं घर आहे? नाही. एक घर तात्याच्या नावावर आहे, एक घर माझ्या नावावर आहे. मग माझ्या घराला मी कुलूप लावले, तात्याच्या घराला तात्याने कुलूप लावले. आणि त्या घरात कुणी राहायचं हे आम्ही ठरवणार. तुम्ही ठरवून बसलात, बाप कुणाकडे जायचा, आई कुणाकडे जायची. मग आम्ही पण ठरवलंय की आम्ही काय करायचं. तुम्ही आमचं मत घेतलं, तुम्हाला काय विचार करताना नाही. मग आम्ही पण तुम्हाला विचारणार नाही की आम्हाला काय ठरवायचं. आम्ही काय करायचं? आम्ही काय तुम्हाला रस्त्यावर थोडं सोडलं होतं तुम्हाला. एखाद्या गटारात जाऊन राहा, आमच्याकडे येऊ नका, आम्हाला चावी मागू नका आणि तुम्ही इथून निघून जावा. मी माझा पारा लय वाढलेला आहे, मी विनाकारण एखाद्याचा मर्डर करेन. चेष्टा मस्करी जाऊ द्या. ती मला बाकीचं माहित नाही. तुम्ही उठायचं आणि निघायचं, अहो, माझ्या पण घरात आम्ही- राहायचं नाही. ऐका तुमच्या वाटण्या केल्या ठीक आहे इथपर्यंत, पण आम्ही काय तुम्हाला रस्त्यात सोडले का कुठं का वृद्धाश्रमात नेऊन सोडले? मला अरे मग ते बाकीचं माहित करायचं नाही. होतं ना. वृद्धाश्रमच सोडायचं तर आम्ही एकत्र तरी राहिला असतो. अगं ते सुद्धा दाखवायला कमी नाही करणार हे. ते जेवले का सुद्धा तुम्ही? दाखवायला. जेवले? हा खाऊ जेवलो, नाही तर पोटभर नाही खाऊ. जेवलो आम्ही. तुम्ही हा, कशाला पोटभर काळजी जेवलो करता? आम्ही. आम्हाला तुम्ही काळजी जेवायची, जेवल्यावर बघू काय करायची. काय नाही काय नाही चाव्या काय नाही मिळणार काय नाही. नाही काय नाही काय आम्हाला नाही. भुका लागल्या तर आम्हाला उघडू द्या दार. चावी हॉटेल- भेटणारच नाही. फिरायला जाते, हॉटेलमध्ये जेवायला जाते तर या जेवून. हा हॉटेलमध्ये जेवून या, फिरायला जाता तिथं कुठं रूम घेऊन राहा. आम्हाला तुमच्याशी काही घेणं देणं नाही आणि आम्हाला काही फरक पण पडणार नाही. तुमच्याकडे आईला जेवण नाही, बापाला जेवण नाही. तुम्हाला कधी उपास ठेवलंय? हा तेच सांगतोय ना. तुम्ही आता आहे ना निघा येतो, लवकरात लवकर निघा. सांगितलं होतं त्यामुळे वाढलं सगळं. माझ्यामुळे काय वाढलंय? मी का आम्हाला काय बैठक चालली? काय पंक्ती धरून बसले काय जेवायला? कमून बसले तेवढे? चावी द्याय ना म्हातार कोणाची? माझ्या घराची. घर आमचे, त्याचं घर आहे. हा घर एक माझं एक तात्याचं आहे. माझ्या घराला मी हा, कुलूप दोघांचं लावलंय, नाव आहे, मला तात्याचं माहिती. तात्याने लावलंय आणि हे आम्ही ठरवणार आहे आता घरात कुणी राहायचं. मग आई बाप आहे ना तुम्ही, चावी द्यायला पाहिजे ना. कुणाची आता आई कळायला लागलं का? आम्हाला कळायला पोरं लागलं? नाही. आम्ही मला वळवा. नाही पोरग बिरग कुणी. तात्या काय घरला कुलूप लावलं काय खरंच? दोन्ही घरांना कुलप लावलेत. याला दोघाला बाहेर काढित. अजिबात त्यांचा संबंधच येत नाही तिथं राहायचा. असं नाही जमत, पण काय नेमकी कशी होऊन झाली ते? नाना अख्खा आयुष्य उभं आयुष्य आम्ही सोबत काढलंय हा आता काय आणि वाटणं आता म्हातारपणात आमच्या वाटण्या केल्यात. वाटण्या करायला मीच त्या होतो. पांड्याने ना
मला घेतलंय आणि या संत्यानी त्याच्या आईला घेतलंय. अरे हे दोघं सांभाळीत नव्हते, खायला सगळं नव्हतं तुकडा. आम्ही म्हणलं कमीत कमी दोघं जण एक-एक दोन्ही तरी कडे करा. राहा, एक तरी का. पण हा, मला- म्हणून तसं तेव्हा केलं. कुठेतरी तयार झाले ती. मग आता काय निर्णय काय? निर्णय एकच आहे, ह्यांनी माझ्या घरात राहायचं नाही. वा आपल्याला निर्णय पडला. चला तिथे आपण. एकच नंबर हा काय अडचणच ह्यांनी नाही. माझ्या चला घरात म्हणजे, राहायचं तुम्ही नाही. कोण राहायचं? आमचा काय संबंध आहे? तुम्ही घालला ना ते वाटलं नाही, का? तुम्हाला नाही आई बापा सांभाळायचे, तुमचे विषय संपला आणि त्यांचे घर आहे. तुम्ही ये कसं ना, ना, ना. सांगितलं मग तसं आम्हाला आयुष्य आम्ही एकत्र काढले आले होते बोलायला. कोणला? आम्हाला नानाला बाबा, नाना एक मिनिट ऐका, तुम्ही दोन्ही तू सांभाळत नव्हते, ह्यो सांभाळत नाही. त्यांनी कुठे जायचं होतं? कमीत कमी एक तरी तुकडा खाते ना असं वाटलं होतं ना आम्हाला. हा, याने आम्ही म्हणलं होतं. आता आम्ही आता कुठं आम्ही जायचं? कायला म्हणावं? आम्ही कुठं जायचं आता? आता तुम्ही मागायची आता भीक तुम्ही रोडवर. एक काम करायचं, नवरा बायको तू दोघं संगच येत ना हा. तुम्ही कुठेतरी धंदा बघायचा आणि हा, त्याला त्याला काय द्यायचा. चालू आमच्या द्यायचं. घराच्या मध्ये हे नका करू. नाही असं तात्याची मागे रे तुला. हा? चल. तात्या, हो, तात्या, तसं नाही. माझी चुकी नाही का? आता माझ्या लक्षात आली. चावी द्या आणि मग चावी मिळणार नाही चावी चावी द्या मिळणार आमच्या आम्हाला. नाही चावी मिळणार नाही आ, तुम्ही काय येताना चावे घर घेऊन आलते काय इथं झाडू तेव्हा? काल घेऊन. तात्या माझ्या चूक झाली माही. चावी ऐका, पाहिजे, चावी चूक पाहिजे. झाली माही. हा? माफ करा, चुकलं मला. तुम्ही माझ्याकडे तुला पाहिजे राहा. का चावी? तुला पाहिजे? नाही नाही तात्या एक काम कर, हे विषय सोडून दे आता आणि चला आपल्या घरी. चला. हा. तात्या, अजिबात चावी तात्या, ऐका ना, तुम्ही ना, मी तसं नाही करू. माझं चुकलं. मी माझं तुम्हाला चुकलं. चावी देत ऐका. नसतोय. चला ए, आई, 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 नाही. आई, 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 आम्ही आई, ऐकणार चुकलं, नाही. चुकलं. खरंच अजिबात ऐक, ऐक, ऐक. नाही घ्या ना वाटून चुकलं माझी चुकी झाली. तुम्ही वाटून माझ्याकडे घ्या, राहा. वाटून घ्या आम्हाला. ए, तात्या, ऐका ना. ए, एक होईना आजपासून आहे ना, आई बापाला न सांभाळणाऱ्या पोरांना केलं आई बापाने बेघर. हा. अशी जाहिरात होईल. जा, चल घे. चला आणि तुम्ही बघा आता तुमचे धंदे काय. एक काम करा का आम्हाला हा? बरं झालं का? झालं तुझ्या मनात गं. मी नाही सांभाळणार तिकडे नेऊन घाला. आता कुठे जायचं आपण? मला काय माहिती कुलप लावित म्हणून. अरे तुमच्या त्यांचंच बाबा. नालायक वागण्यामुळे ना आई बाप दूर होते माहिती का पोरांपासून. आमच्या डोक्यात सुद्धा नसतंय. बरं मी नको म्हणतोय. नाही मी नाही सांभाळणार. लई गेलाय भाकरी करा जेव्हा येत होतो. दुसरं तर लई काम करती. झालं आलं अरे माझ्यावर. जायचं कुठं? आलं माझ्यावर का तुम्ही तू नव्हते केलं. का? हा आता एक काम करा, तुमच्या बापाला फोन करा म्हणा आम्ही येतो हा तिकडे. तू माहेरला येतो. आता मी तुला बरं माहेरला येतो तिकडे. कशाला? कशाला म्हणजे तुझं लई जायचं आई बाप सगळं सांभाळलं. मी माहेरला निघून जाईल. तुम्ही आम्हाला तुला तिकडे नाही नाही. निघून जायला करून हा. आणले का तुम्ही नाही, आम्हाला? मग तिकडे न्या. तू काय म्हणायची आई बाप ठेवलं तर मी माहेरला जाईल. कोणी मोडलंय? जायची ना तुला माहेरला. मला बी घेऊन काही चला. झालं का बायकांवरच येतंय. मग तुला स्वयंपाक करायला अडचण येत होती, सांभाळायला अडचण येत कधी होती. स्वयंपाक केला नाही, आज भाकरी करून नाही खाऊ घातली का त्यांना? तुम्ही दोघांनी जर सहमतीने राहिला असता, कधी म्हणला असता ये माझ्याकडे, या दोघ जण कधी. बरं मी काय म्हणते, भांडायचं ए, का गड्या, अजून? काय आता हो का झालंय गेलंय सोडून द्या. हा बरं झालं. आलं एक काम आलं, करा आलं, तुम्ही. आलं, मीठ आणलं का? आलं. किलो मीठ आणलं का? अरे तुम्हाला 70 बऱ्या सांगितलं गड्या नका असं करू बसले ना. आता एक काम करा, एक जणाच्या हातात दोघांच्या हातात ताट घ्या, हळद कुकू स्वतःनी लगाव. 2 रुपये नाही तर 10 रुपये टाक. ती आणि बघू चलो. ए बाबा अरे तुम्हाला नाही. नाही चाललं मी. दुसरा पर्याय तुम्ही पर्याय जा, माझ्याकडे. तुम्ही निघा. तू नोकरीला होता ना पहिला. ए जा ना बाबा तू. निघा, निघा, नाही, पहिला. नाही. भाकरी करून. जा आम्ही पोच काय करायचं. म्हणून माझ्याकडे कामाला येतात का? हा, तूच बाबा, करावं बाबा, लागणार. तीच पाणी आली आमच्या तीच करणार आहे. ऐका, मी काय म्हणते, आपली भांडणं आता आपण मिटवू, हे सगळं मिटवू, त्यांना पहिलं आणू, बघू, घेऊन आलं पाहिजे त्यांना. आपले वादविवाद आता मी नंतर त्यांची बघू, पाय त्यांना धरीत चला तिकडे जाऊन घेऊन येऊ त्यांना. चला चला चला.